नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगा मसाला फ्राय. त्याच्यासाठी बघा मी इथे शेंगा चांगल्या सोलून घेतलेल्या आहेत. कापून घ्यायचे, सोलून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि 2-3 उकळी घेऊन उकळून काढायचे आहेत. त्यांना पाणी गाळून घ्यायचं आहे. शेंगा काढायच्यात आपल्याला, उकळ घ्यायची आहे चांगली, थोडंसं मीठ टाकून उकळून घ्यायचे आहेत. पाण्यातून मी काढून घेतलेले आहेत. ह्या थंड होऊन द्यायचं आहे. थंड झालं की आपल्याला त्याच्यावर लाल तिखट, हळद, मीठ लावून, जसं आपण माशांना लावतो हळद, मीठ, लाल तिखट लावून ठेवायचं आहे साईडला. इथे मी घरगुतीच लाल तिखट लावत आहे. हळद टाकायचे, मीठ टाकायचे, छान असं शेंगांना लावायचं आहे. थोडंसं पाण्याचा शिपडा मारायचा आहे. शेंगा थंड झाल्यावर थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे. आधी उकडताना थोडंसं मीठ टाकलं होतं. इथे पाण्याचा शिंपडा मारायचा आहे आणि छान असं जसे माशांना आपण लाल तिखट, मीठ, मसाला लावतो तसं लावून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे घेतले लावून मी, छान असं लावून साईडला ठेवले. एकीकडे इथे लाल तिखट, मीठ, मसाला लावून साईडला ठेवलेलं आहे बघा. शेंगांना मी एकीकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. रवा घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आणि शेंगांना लावून घ्यायच्या. ज्या आपण मसाला लावलेल्या शेंगा आहेत त्यांना लावून घ्यायचं आहे, लाल तिखट मीठवाल्या. हे बघा अशा प्रकारे माशांना लावतो त्याचप्रमाणे, जसे मासे फ्राय करतो त्याचप्रमाणे मी शेवग्याच्या शेंगा इथे फ्राय करून दाखवत आहे. छान होतात या, खायलाही खूप छान लागतात. वरण भात असेल तर खूपच छान खायला लागतात. झटपट होणारी रेसिपी आहे, काही वेळ लागत नाही आहे. शेंगा सोलून घ्यायच्या, थोडंसं मीठ टाकून 1-2 उकळी घ्यायची आणि मीठ मसाला लावून फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला रवा आणि तांदळाच्या पिठात. हे बघा मी तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि आता हे फ्राय करून घेत आहे. व्हिडिओ आता दुपारी अपलोड करत आहे, सकाळी काही वेळ मिळाला नाही. मुलांच्या एक्झाममुळे, परीक्षेमुळे, 10वीचं एक्झाम चालू आहे, त्यामुळे मला काही व्हिडिओ अपलोड करता आला नाही सकाळी. तर मी आता दुपारी व्हिडिओ अपलोड करत आहे. तर प्लीज माझा व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छान अशा आपल्या शेवग्याच्या शेंगाही फ्राय झालेल्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत वरण भात आहे, सोबत मी वरण भात केला होता आणि शेवग्याच्या शेंगा खूप छान लागतात खायला. तुम्ही असा प्रकारचा शेवग्याच्या शेंगा फ्राय करा, खूप छान होतात, चवीलाही खूप छान लागतात. मला वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ अपलोड करत असते, तर प्लीज माझे व्हिडिओ पाहत जा तुम्ही. जसा वेळ मिळतो तसा मी अपलोड करत असते व्हिडिओ. ह्या बघा आपल्या तयार झालेल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय, मसाला फ्राय, छान अशा कुरकुरीतही झालेल्या आहेत.